ओबीसी हॉस्टेलसाठी निधी मंजूर करा. काँग्रेस NSUIचा निवेदन. महायुती सरकार ओबीसी विरोधी. कृष्ण बिभर. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेत ओबीसी विभागाद्वारे वसतिगृह सुरू करण्यासंबंधी वेळापत्रक जाहीर करून आदेशसुद्धा देण्यात आले होते. वेळापत्रकानुसार 5 मार्च 2024 पासून ओबीसी वसतिगृह सुरू होणार होते, परंतु ते वेळापत्रक म्हणजे शासनाकडून पुन्हा एकदा गाजर दाखवण्याचा प्रयत्न झाला. 26 जून 2024 छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त तरी शासनाने वसतिगृह सुरू करावीत अशी आम्ही मागणी केली होती, परंतु आतापर्यंत शासनाकडून काहीही हालचाली झाल्या नाहीत. यावरून असे दिसते की विद्यमान सरकार ओबीसी विद्यार्थ्यांचे भले इच्छित नाहीत. ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा या सरकारचा डाव आहे असे यावरून समजते. मागील सत्रात परीक्षांच्या तोंडावर काही अर्ज घेतले गेलेत, निवड यादीसुद्धा लावण्यात आली, परंतु वसतिगृह सुरू न झाल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला नाही. आता 2024-25 सत्र सुरू झाले आहे. सामाजिक न्याय विभागाद्वारे वसतिगृहाची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु भाड्याने घेतलेल्या इमारतीमध्ये फर्निचरसाठी सरकारने पैसेच मंजूर केलेले नाही. सरकार नेहमीच ओबीसी समाजाला गाजर दाखवण्याचे काम करीत आहे. त्यातच सरकारने समान धोरणच्या नावाने बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्तीत ही खूप अटी सर्दी टाकली आहे. ओबीसी समाजाची जनगणना करीत नाहीत. समाजामध्ये भांडवल लावण्याचे काम महायुती सरकार करीत आहे. आज काँग्रेसच्या NSUI संघटनांनी निवेदन देत महायुती सरकारला मागणी केली आहे की आज विधानसभेच्या सत्रात सर्वात आधी ओबीसी हॉस्टेलसाठी पैसे मंजूर करावे आणि 2024-25च्या सत्रात विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळवून द्यावीत. नाहीतर NSUI संपूर्ण महाराष्ट्रात उग्र आंदोलन करेल. याची सर्वस्वी जबाबदार ही शासन प्रशासनाची राहील. आज निवेदन देताना इंजिनियर राजीव ठकरेल, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती गोंदिया, नीलम हलमारे, महासचिव काँग्रेस कमिटी गोंदिया, अजय रांगडाले, सचिव ओबीसी काँग्रेस कमिटी गोंदिया, कृष्ण बिभर, सहर अध्यक्ष NSUI गोंदिया, हंसराज गयगये, तालुका अध्यक्ष किसान गोंदिया, राहुल बवनथडे, जिल्हा उपाध्यक्ष NSUI, वारिश भगत, जिल्हा उपाध्यक्ष NSUI गोंदिया, सुमित महाजन, हर्ष ग्वालवंशी, सार्थक बोरकर, मयंक महाजन, मोहित टेंभुर्णे, सुमित बागडे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शासनाने हॉस्टेल सुरू करण्याचा आदेश दिलेला आहे, पण याच्यात गोंदियामध्ये आपण 2 बिल्डिंग भाड्याने घेतली आहेत, पण त्याच्यात फर्निचर नाही, त्याच्यासाठी कर्मचारी नाही. आता त्या फक्त बिल्डिंग भाड्यावर घेऊन मुलं मुली राहणार आहेत का? सरकारने जे ओबीसी विद्यार्थ्यांना जे चॉकलेट देण्याचं काम करत आहे ते चॉकलेट देण्याचं काम बंद करावं आणि त्यांचं हॉस्टेल पूर्णपणे तयार करण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा. कारण ही जी सरकार आहे, महाराष्ट्रातली भाजपाची महायुतीची जी सरकार आहे, हे नेहमी ओबीसी समाजाला, बहुजन समाजाला डावलण्याचं काम करतोय, चॉकलेट देण्याचं काम करते. आणि यामुळेच या लोकांनी हे जे ओबीसी विरोधी, बहुजन विरोधी यांचे धोरण आहेत ते सुरूच ठेवलेले आहेत. त्यामुळेच या लोकांनी ओबीसी समाजाचे, बहुजन समाजाचे परदेशी जायची जे शिष्यवृत्ती आहे त्याच्यातही समान धोरणाच्या नावाने कपात करून ठेवलेली आहे. त्याच्यात अटी शर्ती लावून ठेवलेली आहेत आणि त्याच्यात 10वीतही 75% पाहिजे, 12वीतही 75% पाहिजे आणि ग्रॅज्युएशनमध्येही 75% पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं उत्पन्न, ओबीसीचं उत्पन्न हे फक्त 8 लाखाच्या आतमध्ये पाहिजे अशी अटी शर्ती ठेवली आहे. त्यामागे यांचं फक्त ध्येय आहे की ओबीसी किंवा बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवणं हे यांचं उद्देश आहे.